तर झाले असे, मागील वेळेस नाणेघाटातून परतत असताना तेथील एका गावकऱ्याने आम्हाला सांगितले की त्यांच्या गावात पांडवकालीन शिवमंदिर आहे. एवढेच नव्हे तर तेथून एक नदी उगम पावते जी आजही संपूर्ण जुन्नर तालुक्याची तहान भागवते. पुढे याच नदीवरती माणिकडोह धरण उभारलेले आहे. नमस्कार, मी समीर. आपल्या चॅनलवरील सफर जुन्नरचीच्या दुसऱ्या भागामध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण अशा मंदिराला भेट देणार आहोत जे आपल्याला इतिहासात 1200 ते 1300 वर्ष मागे घेऊन जाते. महाराष्ट्रात शिलाहार राजवंशाचे 3 मोठे घराणे होऊन गेले. त्यामधील पहिले उत्तर कोकणचे शिलाहार राजे, दुसरे दक्षिण कोकणचे शिलाहार राजे आणि शेवटी कोल्हापूरचे शिलाहार राजे. अशी एक आख्यायिका आहे. उत्तर कोकणातील शिलाहार वंशातील राजा झंज याने 12 शिवमंदिरे उभारली होती. त्यामधीलच एक असलेले कुकडेश्वर शिवमंदिर जवळच उगम पावलेल्या कुकडी नदीच्या नावावरून या मंदिराला कुकडेश्वर हे नाव पडले असावे. मंदिरात पोहोचल्यावर सुरुवातीला सुंदर तुळशीचे वृंदावन आणि त्याखाली गणपतीचे शिल्प असलेला दगड पाहायला मिळतो. त्यापुढे जीर्ण झालेली नंदीची मूर्ती पाहायला मिळते. मंदिराची द्वारशाखा अत्यंत सुबक असून त्यावरील केलेले शिल्पकाम यामुळे ती अजूनच उठून दिसते. द्वारशाखेच्या बाजूला देवकोष्ठ, तर द्वारशाखेवरील बाजूस उत्तरांग, त्याखाली गणेशपट्टी, मंदारकावरील कीर्तिमुख, नदी देवता, त्या शेजारी शैव द्वारपाल आणि बाजूला स्तंभ व इतर शाखा हे घटक पाहायला मिळतात. सभा मंडपाच्या द्वारशाखेच्या जवळील देवकोष्ठात गणपतीचे शिल्प पाहायला मिळते. उजवीकडील बाह्य भिंतीवरील देवकोष्ठात वराहाचे शिल्प पाहायला मिळते. पुराणात आलेल्या कथेनुसार श्री विष्णूंनी या अवतारामध्ये हिरण्यक्ष या दैत्याचा वध करून पृथ्वीला महासागरातून बाहेर काढले आणि पुन्हा स्थापित केले. सभा मंडपाच्या डावीकडील बाह्य भिंतीवरील देवकोष्ठात सरस्वती देवीचे शिल्प आहे. तर गर्भगृहाच्या उजवीकडील देवकोष्ठात भैरवाचे शिल्प आहे. मागील भिंतीवर नटराजचे शिल्प, तर डावीकडील बाह्य भिंतीवर चामुंडेचे शिल्प पाहायला मिळते. तसेच भग्न पावलेल्या मंदिराच्या कळसावरही देवतांची शिल्प पाहायला मिळतात. मंदिराच्या बाह्य भिंतीवरील छत हे भारवाहक यक्षांनी तोलून धरलेले असून त्यामागेही शिल्प कोरलेले दिसून येतात. त्याखाली कीर्तिमुख थर, भूमिज शैलीची ओळख देणारा पिंपळ पानांचा थर, हंस थर आणि वेलबुट्टी थर हे थर मंदिराच्या बाह्य भिंतीवर पाहायला मिळतात. मंदिराच्या बाहेरील कलाविश्व पाहून आपण मंदिरात प्रवेश करतो. हे मंदिर भूमिज या मंदिर शैलीमध्ये बांधलेले असून सभा मंडप, अंतराळ आणि गर्भगृह यामध्ये विभागलेले दिसून येते. सभा मंडपाच्या अंतर्गत रंगमंडपाची रचना केलेली असून त्यावरील तुळईवरही शिल्पांकन केलेले दिसून येते. सभा मंडपातील उजवीकडील देवकोष्ठात चामुंडीचे शिल्प असून डावीकडील देवकोष्ठात शिवपार्वतीचे शिल्प आहे. या मंदिरातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेल्या भारवाहक यक्षांच्या प्रतिमा.
या यक्ष प्रतिमा अत्यंत सुंदर असून आपले लक्ष वेधून घेतात. तसेच मंदिरातील खांबांच्या मध्यभागी आणि कोनाड्यात कीर्तिमुखांची केलेली रचना दिसून येते. सभा मंडपातून आपण अंतराळात येतो. अंतराळातील उजवीकडील देवकोष्ठात गणपतीचे शिल्प असून तर डावीकडील देवकोष्ठातील शिल्प हे अत्यंत जीर्ण झाले असल्यामुळे ओळखता येत नाही. सभा मंडपाच्या द्वारशाखेप्रमाणेही गर्भगृहाच्या द्वारशाखेवर कीर्तिमुख, नदी देवता, शैव द्वारपाल तसेच स्तंभ आणि इतर शाखा अशी केलेली कलाकृती पाहायला मिळते. गर्भगृहाच्या द्वारशाखेच्या वरील बाजूस सुबक असे शिल्पांकन केलेले देवतांची शिल्प पाहायला मिळतात. काही अभ्यासकांच्या मते ही सप्तमातृकांची शिल्प आहेत. गर्भगृहात सुंदर अशा शिवपिंडीचे आपल्याला दर्शन होते. गर्भगृहाच्या वरील कोनाड्यातही कीर्तिमुखांची केलेली कलाकृती पाहायला मिळते. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यावर इथेही आपल्याला अनेक मूर्ती आणि मंदिराचे तुटलेले भाग पाहायला मिळतात. येथील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिरांमधून क्वचित असे दिसणारे वेताळाचे शिल्प इथे आपल्याला पाहायला मिळते. मंदिराच्या मागील बाजूस कुकडी नदीचे छोटे कुंड आहे. कुंडाच्या इथे जवळच असलेल्या विरगळीवर एका योद्ध्याला गायींचे रक्षण करत असताना वीरमरण आले हा प्रसंग दाखवण्यात आलेला आहे. असे हे शिल्प सौंदर्याने नटलेले कुकडेश्वर मंदिर जुन्नर पासून अगदी जवळच अंतरावर आहे. तुम्ही कधी येथील परिसरात असाल तर मंदिराला नक्की भेट द्या. आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक व कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.